आता होणारा सामना अगस्त्य 11 वर्सेस श्री एक्सलन्स बॉयज. एकीकडे असणार अनिकेत लाखे आणि अक्षय देशमुख, तर दुसरीकडे असणार मात्र कुणाल निंबरे. आपण पाहत आहोत ते अर्थातच आई प्रीमियर लीगचं हे 7वं पर्व. स्पर्धेच्या माध्यमातून मनोज शेठ म्हात्रे साहेब, माजी स्थायी समिती सभापती यांनाही आपण पाहत आहोत. यांची उपस्थिती पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आशिषने पहिला विकेट इथे प्राप्त केला. 2 बॉल त्याने हाताळले. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. पुढच्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. अर्थात मॅचची गोल्डन विकेट राहिली. अक्षय देशमुख सध्याच्या घडीला फॉर्मातील खेळाडू आहे. कव्हाण गावातून येत असताना या खेळाडूंची नावं नेहमीच चर्चेची विषय राहिली. त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत होतो जो मात्र बाद झालाय. पुढचा खेळाडू श्री खोला टाकला. या वेळेला आशिष काय भन्नाट वेगाने गोलंदाजी केली. हा बॉल उजव्या यसीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. तोही खोलामध्ये सिंगल आली. अकाउंट ओपन झालं. अनिकेत लाखे तो मात्र पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आतमध्ये. आई प्रीमियर लीगचं पहिलं पर्व याच मैदानावरती ज्यावेळेला पार पडलं, अनिकेतने काय बॅटिंग केली होती. त्याला इंजरी देखील झाली होती, तरी देखील तो उभा राहिला होता मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आशिष लोअर फुल टोस एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. रन्स मिळतील त्या 4. चेंडू वेगवान आउटफील्ड पोचलाय. क्षेत्ररक्षक पोचलाय त्या ठिकाणी. आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय आणि जिथे आपण पाहतो ना धावा मिळतील तर या बॉलवर तिथे एकंदरीत 3 धावा कंप्लीट झाल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला वॅकन्स एरिया. रन्स मिळणार 4. फ्लॅट पॅरल चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. हा चेंडू इथे मात्र उजव्या एसीच्या बाहेर सँडीचा इथे पाहायला मिळालाय. या स्पर्धेने अनेक बदल केलेत. यावर्षी आपण टेप बॉल वापरत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून 10 संघांना संधी दिली. 150 खेळाडू खेळतात. 10 संघ मालक या स्पर्धेमध्ये उतरवलेत. परंतु नॉकआउट स्टेज मध्ये आपण ही स्पर्धा घेऊन आलं. उजव्या एसीच्या बाहेर वाट पाहिली, कट केला, उसळी घेणारा चेंडू होता आणि त्यावरती अपिश अँड डॅन पनिश रन्स मिळतील त्या दोन. संघाची धावसंख्या 16, 16 ऑन दी बोर्ड. झेल इम्पॉर्टंट होता, तो झेल होऊ शकला नाही. अनिकेत जर जास्ती काळ उभा राहिला मैदानाच्या आतमध्ये तर सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं बनवेल. तो इतकी धम्मक त्याच्याकडे आहे. आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्या ज्या वेळेला झेल निसटलेत ना त्या वेळेला अनेक उपद्रव पाहायला मिळालेत. त्यासाठी ग्लेन मॅक्सवेल एक अपवाद होता. काय खेळला होता तो, अर्थातच अफगाणिस्तानचे अगेन्स्ट. रोहित शर्मा एक सर्वाधिक मोठा अपघात. जिथे एक मोठा खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून 264 धावा आल्या होत्या, तोही अपवाद राहिलाय. यावेळेचा बॉल अनिकेत राखे, जीवदान मिळालं या बॅटरला. आता मात्र भुर्दंड भोगावा लागणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सध्या दगडीला फॉर्मात आहे. 3 प्लेअर ऑफ द मॅचच्या, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या सिरीज त्याच्या नावावरती आहेत. आणि अगदी त्याच वेळेला भारताच्या बाहेरून देखील तो सातत्याने या खांदा कॉलनी क्रिकेटवरती नजर ठेवून होता. 22 धावा धावफलकावर येत एक फलंदाज बाद झालाय. अनिकेत लाखे पॅक इन ऍक्शन. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर होता. ऑन साइडला आणखीन एक. दे धक्का, घे चक्का. वन मोर, अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट. बॅटिंग पाहणं, बॅटिंगचा लेजर शो मैदानाच्या आतमध्ये खोलात होता. हा बॉल वीक वन पाहायला मिळाला. एक यॉर्कर टाकला सटीक लेंथ लाईन वरती. 28 धावा धावफलकावर येत की आपण काही विशेष सन्मान करतो आहोत. या आपण विनंती करूयात अभिषेकजी भोपी साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते मयुरेशजी नेटकर साहेब यांचा विशेष सन्मान, रायगड जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान करण्यात येईल. आपण सन्मानित करतो आहोत ते अभिषेकजी भोपी साहेब यांच्या शुभ हस्ते मयुरेशजी नेटकर साहेब यांचा आपण सन्मान करतो आहोत. स्वागत आणि सन्मान. पुढील सन्मान देवांशू प्रभाळे साहेब यांचाही आपण करतो आहोत. रायगड जिल्हा युवा वॉरियर्स संयोजक. विशेष सन्मान देवांशू प्रभाळे साहेब यांचा आपण करतो आहोत. पुढील सन्मान शुभम कांबळे साहेब यांचा आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी रोहितजी कोळी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 14 अध्यक्ष आदरणीय शुभमजी कांबळे साहेब यांचा सन्मान करावा. शुभमजी कांबळे साहेब युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 14 अध्यक्ष ज्यांचा आपण सन्मान करतो आहोत. रोहितजी कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते एक आश्वासक चेहरा म्हणून रोहितजी कोळी साहेब यांच्याकडे देखील पाहिलं जातं. श्रवण घनसोलकर साहेब देखील उपस्थित आहेत. युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 17 अध्यक्ष श्रवण घोसाळकर यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत. श्रवणजी घोसाळकर साहेब यांचाही सन्मान. धन्यवाद. तिसऱ्या षटकाकडे वळूयात. 2 षटकामध्ये धाबा आल्या. श्री बॅटिंग चांगली करतोय. पुढचा बॉल. हे षटक महत्वाचं राहणार आहे. बॉल तुम्ही तिथे टाकला तर तिथे जाणारच नाही. तुम्ही जर का गुडलेन स्पॉट वरती टाकाल तर तो उसळी घेईल, कधी बाहेर निघेल, कधी आतमध्ये येईल. आणि कारण हा टेप बॉलचं षटक आहे.
वाईट +1 अशा धावा मिळतील. त्या दोन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 धावा धावफलकावरती आहे. बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये अगस्त 11 या टीमला आपण पाहतोय. आणखीन एक चेंडू जो एक्स्ट्रा स्वरूपामध्ये इथे पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव. मागील सामना जिंकला होता एक मोठ्या फरकाने. मॅच इथे अंशुमन 11 या टीमने जिंकली. सुदर्शनची बॅटिंग पाहण्याजोगी होती. सतीश देवकरच्या साथीला तो आघाडीला आला. 14 चेंडूमध्ये 55 धावांची खेळी त्याने साकारली आणि बाळाची बॅट खूप काळानंतर पुन्हा एकदा बोलताना पाहायला मिळाली. स्कोर कार्ड वरती 31 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला डाव्या यष्टीवरची चेंडू वेगवान, परंतु लगातारचा तिसरा व्हाईट बॉल. लगातारचे 3 व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळालेत. एकही धाव अद्याप आलेली नाही आहे. अर्थात एकही चेंडू लिगली आलेला नाही आहे. 41 प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतात. मला वाटतं सुधरची बॅटिंग चालू होती त्यावेळेला 100च्या आसपास प्रेक्षक वर्ग सामना पाहत होते, एन्जॉय करत होते प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून, कारण त्याने हायलाइट्सच दाखवली. यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने वेगाने पुढे सरकते. 42 धाबा धावफलकावरती आहेत. कार्तिक तोच खेळाडू आहे जिथून एक टर्निंग पॉइंट असा झेल उडाला होता. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकलं असतं. 42 धाबा सध्या दगडीला पाहायला मिळतात. कॅच सुटल्यानंतर लाखेचा यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, रन्स कंप्लीट होणार नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज तुम्हाला वाढवावं लागेल. क्षणाक्षणाला मोठे स्ट्रोक येतात. बाउंड्रीज बॉल, सिक्सेस बॉल येत असतात, परंतु अगदी त्याच वेळेला तुम्हाला धावाही थांबवायच्या आहेत. 42 बनल्यात. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. टेप बॉल. कार्तिकचा हा चेंडू वेगवान इथे पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर. आणखीन रन्स येत असताना पाहायला मिळतील. कदाचित आगामी कालावधीमध्ये आई प्रीमियर लीग हे कदाचित 50-50 ओव्हर चॅलेंज देखील घेऊन येताना पाहायला मिळेल, कारण नवनवीन बदल ह्या आई प्रीमियर लीग मधूनच पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न शरीरापासून जाणीवपूर्वक दूर ठेवला होता. हा चेंडू ऍक्शन रिप्ले पाहिला तर अगदी प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला हा बॉल. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर स्थिरावलेली आहे ती 43 वरती. षटकार आला, चौकार आला आणि टेप बॉल वरती असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या बनते, परंतु धावा थांबल्यात. आणखीन एक चेंडू जो वेगवान पाहायला मिळतोय, टेक ऑफ होतोय. जणू काही नवी मुंबईच्या विमानतळावरून प्लेनने टेक ऑफ घेतलाय, तर इथून हा चेंडूने टेक ऑफ घेतलं. धाव मिळतील ती एक. कोशांकी क्षेत्रात 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अपेक्षेनुसार खेळ झालेला नाही आहे, कारण जी सुरुवात मिळाली होती संघाला पहिल्या षटकामध्ये स्त्रीने चांगली बॅटिंग केली होती. दमदार त्याने अटॅकिंग इंटेंट दाखवला. संयमाने केले. अनिकेत लाखे ठाऊक आहे जोखीम घ्यायची नाहीये, रिस्क घ्यायची नाहीये. संघ सुस्थितीमध्ये आहे, परंतु इथे चालू तर चालू काय, फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. श्रीबाद.
44 धावा, 7 बॉल आणि 13 धावांची खेळी करून श्री इथे बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. आत्महत्या म्हणावं लागेल, कारण संघ सुस्थितीमध्ये आला होता. एक पार्टनरशिप चांगली झाली, सेकंड रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बाद झालाय. श्री बाद झाला जिथे आपण पाहिलं तर टेप बॉलचं षटक देखील इथे संपलंय. कार्तिक थोडा अंशी खर्चिक राहिला, 14 धावा. 14 नव्हे तर या षटकामध्ये रन चांगल्याच आल्या होत्या. 16 धावा आल्या या षटकामध्ये. 45 बनल्यात. 45 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. सुधाकर येतोय गोलंदाजी मार्क वरती. सुधाकर गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. खांदा कॉलनीचा क्रिस गेल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. सुधाकरला आपण पाहतोय. 45 ला 2 करण रन रेट आहे तो, अर्थात 15च्या धावगतीने धावा आणल्या तर 75 बनतात. अर्थात इथून पुढे मोठी धावसंख्या उभी राहते का पुढच्या 2 षटकांमध्ये 30 धावा येतील का याची चर्चा होतीये. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. पहिला बॉल ऑन साइडला केला. इथे अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळणार, कारण डेट ओव्हरला सुरुवात झाली आहे. सौरभ आला गोलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. सौरभला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 46 धावा धावफलकावरती. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 बनल्या होत्या. यावेळेचा बॉल ऑन साइडला पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅक्झिमम फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक षटकार. कोणताही गोलंदाज म्हणू शकत नाही की माझ्या अगेन्स्ट रन्स आल्याच नाहीत, कारण रन्स प्रत्येक षटकामध्ये आल्यात. अर्धशतक कंप्लीट झालंय. 52 ला 2 बाद, पण जिथे 52 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अगस्त्या या टीमला आपण पाहतोय. 52 ऑन दी बोर्ड. खोला टाकला, ऑन साइडला चॉप केला, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील इथे कंप्लीट होतीये. सौरभ 2 बॉल 8 धाव संख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 400चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा. अटॅक इज इन फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना त्यांनी रन्स गोळा केल्यात. संघाची धावसंख्या 54 धावा. 54 धावा धावफलकावरती आहेत. संघाची धावसंख्या जिथे 54 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 45 होत्या. या षटकामध्ये अद्याप आपण कॅल्क्युलेट केलं तर 9 धावा आल्यात. पुढचा बॉल कमी गतीने खोलामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जवळ उभे होते. तिथे एक धाव कंप्लीट झाली. सेकंड साठी पलटलेत. अशा रीतीचं क्रिकेट खेळून चालणार नाही. तुम्हाला धावा थांबवायच्या आहेत. संघाची रणनीती ही चांगली असायलाच हवी. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. जो आविर्भाव प्रतिस्पर्धेने दाखवला धावा गोळा करण्याचा, तो आविर्भाव तुमचाही असायला हवा. धावा रोखण्याचा. ऑन साइडला खेळला, डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंड साठी जोखीम घेतली आहे, रिक्स घेतली. तोटा होतोय की काय हे पाहावं लागेल. फलंदाज बाद. 10 चेंडू 27 धावांची खेळी. एक धुवाधार इनिंग जी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना अनिकेत लाखेला आपण पाहतोय, तो होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद.
दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल वेगवान इथे देखील पाहायला मिळतोय. रन्स आलेली नाही आहे. या षटकामध्ये महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली आहे. संघाला हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाकण्यासाठी ज्या विकेट हव्या होत्या ना ते इथे प्राप्त झाल्यात आणि महत्वाचा विकेट. 10 बॉल 27 धावांची झुंजार खेळी संपुष्टात आली. रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला. 57 ला 3-4 षटकांचा खेळ इथे संपलाय. शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. ओमकार गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. छोट्या चणीचा आहे खेळाडू. वय वर्ष कमी आहे. एक युवा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. तो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. यावेळेला वेगवान चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल. 60 रनचं हे टार्गेट देखील तितकंच महत्वाचं राहू शकत होतं या मैदानावरती. परंतु इथून पुढे 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. संतोष सर किती धावा पाहताय तुम्ही इथून पुढे? 4 रीतीचा खेळ झाला. 59 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे 10 धावा तर अपेक्षित आहेतच. 59 बनला. जास्तीच्या धावा स्कोर कार्डवरती निश्चित पाहायला मिळतात का याची चर्चा होऊ लागली आहे. याही वेळेला नो बॉल. इथे गोलंदाजी करण्यात येईल ती बंद. कारण लगातारचे 2 बेस्ट साईड हाताळल्यात आणि नो +1 एकंदरीत धावा येतील त्या 2. संघाची धावसंख्या 61 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 61 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाजी बंद करण्यात येईल कारण बीमर केवळ क्रिकेटमध्ये एकदाच अलाउड आहे. तुम्ही 2 वेळेला हाताळला आहात आणि इथे रिक्स आहे या गोष्टीची पंचांनी शहानिशा केली आणि सांगितलं होय गोलंदाजी बंद करण्यात येईल. शरीर भेदक मारे होते दोन्हीही. या कारणास्तव आपण पाहतोय की इथे गोलंदाजी बंद करण्यात येत असताना ओमकार इथे थांबला. पुढचे 5 चेंडू हाताळायचे आहेत आणि गोलंदाजीमध्ये फेरबदल होतोय. सिद्धार्थ लोंढे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सिद्धार्थ पुढचे 5 चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज झालाय. एकसष्ट बनला. 61 ऑन दी बोर्ड आहे. 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल. या वेळेला प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन. जुळून येती रेशीम गाठी. ठोकलाय षटकार. लांब लचक स्ट्रोक आला. इथे षटकार आला. गोलंदाजाला एका मागोमाग एक बदलण्यात आलंय. सिद्धार्थ लोंढे गोलंदाजी मार्क वरती आले आणि त्यांचंही स्वागत षटकाराने झालंय. जिथे रन्स आल्या चेतन सर. इथून पुढे आवाज तुम्ही ऐकाल अर्थात संतोष सरांचा. होळी स्पेशल काय देखणी होळी त्यांनी साजरी केली होती. प्रत्येकाने स्टेटस ठेवले होते होळीचे.
यावेळेचा बॉल खाली राहिला, थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. या बॉलला निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. कदाचित कॅच होती, बाची इनरेज होती, झेल देखील निसटलाय. डॉट बॉलच नव्हे तर आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय, परंतु हा कॅच ड्रॉप झाला इथे. संतोष सर कॅचेस सुटल्यात, रन्स आल्यात. अनिकेत लाखेला जीवदान मिळालं. तिथून पुढे आपण पाहिलं तर षटकार चौकारांची अक्षरशः बरसात झाली. पुढचा बॉल पुढे सरकला, समोरच्या दिशेने केला, रन्स अवेलेबल आहेत. सुधाकर केवळ पाहत राहील. चेंडूने ओलांडली सीमारेषा, रन 4, हालाय चौकार. भूमी सुनील परदेशी यांचंही आगमन झालं, त्यांचंही स्वागत करूयात. करण्यास जिथे कॅप्टनची मैदानाच्या आतमध्ये हा बॉल कमी गतीचा इथे पाहायला मिळाला. चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती अर्थात 71. 3 फलंदाज बाद, रन्स आल्यात. संतोष वातावरण तापलंय, तुमच्याकडे पाहता ते जाणवतंय, परंतु अगदी त्याच वेळेला मैदानी तापलंय तितकंच. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, होय, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतो. यावेळेला झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 4 बाद होईल. पूर्वार्धाचा खेळ एकंदरीत आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 71. 72 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. 71 स्कोर कार्ड वरती आहेत. 72चं टार्गेट या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. चला विजेत्या संघाचे कर्णधार आपण तयार राहा. आपण चिठ्ठ्या टाकणार आहोत. सोड चिठ्ठी कोणाला मिळेल बघूया. संतोष सर तुमच्याच बॅटने तुमच्यावरती फटके गेले का? आहो संतोष सर. अरे देवा, संध्याकाळी मीटिंग लावावी लागेल. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. असं होतं कधीतरी, सहन करावं लागतं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 72 रनचा टार्गेट आहे. सुधाकर बनसोडे आणि त्याच्या साथीला कुणाल निमरेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सुधाकर बनसोडे आणि कुणाल निमरे कर्णधार. 72 रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. प्रतिस्पर्ध्याने बनवला तर आपण देखील बनवू शकतो, ही धारणा मनामध्ये असायला हवी. एक मोठं लक्ष ठेवण्यात आलंय, परंतु या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. धावा बनतात, बनवणारा हवा. हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच तो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. घणाचे घाव सोसावं लागतील. लढायचं, घडायचं, नडायचं आणि मग जिंकायचं, ही भावना मनामध्ये असायला हवी. सुधाकर बनसोडे आणि त्याच्या साथीला कुणाल निमरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पहिलं षटक, चला घाई करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या. अनिकेत, आपण स्वतः आयोजक आहात. अनिकेत लाखे गोलंदाजी मार्क वरती येतं. 10 बॉल 27 धावांची खेळी त्याने साकारली होती.
पूर्वार्धामध्ये. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आज साऱ्या गोष्टी पाहताना अनेक गोष्टी राहण्या राहिल्यात किंवा हेवा वाटतो अशा दर्जाचं आयोजन इथे करण्यात आलंय. परंतु अगदी त्याच वेळेला आज मी आधीच्या मॅच मध्ये एका सामन्यामध्ये पंचांना बॅग परिधान करून मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाले. आज यश यांच्याकडे पाहिलं तर त्यांची काही वेगळी शैली पाहायला मिळते. पंचांची स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळतात. पहा त्यांचा ड्रेस कोड्स. स्कोर कार्ड वरती धावा 71 बनलात. 72चं लक्ष. पहिला चेंडू पुढे सरसावला होता बॅटर. अर्ध्या विकेट वरती आले खेळण्यासाठी. हा बॉल नो बॉल. नो बॉल. खास न्यूझीलंडहून आलेले अंपायर अर्थात यश यांना आपण पाहत आहोत. एक चांगला निर्णय, उत्तम निर्णय त्यांचा पाहायला मिळाला. एक धाव फलकावरती आहे. अंपायर डिसिजन. यावेळेचा बॉल सुधाकरच्या बॅट मधून फटका फसलाय. दूर आहे मड्रू. चेंडूच्या खाली 3 क्षेत्ररक्षक. रन्स कंप्लीट होते. त्या अर्थात 2 धावा. इतका उंच मारला होता या खेळाडूने की जिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. यश यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. कदाचित उद्याही सुट्टी घ्यावी लागेल. सामने उद्यावरती जातील. धावफलकावरती 3 आहेत. 2 बॉल 2 वरती कुणाल नॉट आउट खेळतो. सुधाकरच्या बॅट मधून दुहेरी धाव्याचा स्ट्रोक आलाय. 3 धावा. यावेळेला बॅक फुटला. ऑन साइडला पुल केलाय. चेंडूला गुल केलाय. ठोकला सुधाकरने षटकार. नऊ धावा धावफलकावरती आहेत. सध्या घडीला समालोचन कक्षामधून आणखीन एक समालोचन तुम्ही ऐकताय. संतोष सरांचं. स्कोर कार्डवरती 9 धावा आहेत. त्या 9. 3 चेंडूचा खेळ संपलाय. मॅच मध्ये शिरकाव केलाय तो अर्थातच
मैदानाच्या आतमध्ये श्री एक्सलन्स बॉईज टीमने चांगली बॅटिंग चालू आहे. सुधाकर शो मस्ट गो ऑन. उजव्या सीच्या बाहेर फटका फसला, पोचला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अक्षय देशमुखने झेल टिपला आणि काय सेलिब्रेशन केलं त्याने. फलंदाज बाद. नऊ धावा फलकावरती आहे. दोन फलंदाज बाद. आशिष स्ट्राईक एंडवरती आहे. 9-2. अनिकेत लाखेने विकेट मिळवल्यात. संकट समयी तो धावून आला संघाच्या साठी. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला रन्स मिळतील निश्चित. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले. चांगले क्षेत्ररक्षण फेकी करण्यात येईल. नशिबाने साथ दिलेली नाही आहे. घर फिरलं की घराचे वासे फिरतात. चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये थांबला. रन्स मिळाल्या त्या अर्थात 2. संघाची धावसंख्या 11 धावा फलकावरती आहे. 2 बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. श्री एक्सिलन्स बॉईज टीम 72चा पाठलाग करते. 11 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. दुपारची वेळ आहे. थंड पेय जर का घेऊन आला तर संतोष सर आहे तिथे शेजारी. कारण वातावरण तापलंय थोडं. मॅच गरम झाली आहे. चला दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्क वरती फेरबदल. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. विजयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू टाकलेला पाहायला मिळाला. अर्थात व्हाईट बॉल आला. 12 धावा फलकावरती आहेत. 12-2. श्री एक्सलन्स बॉईज या टीमच्या अडचणी काही अंशी वाढलेल्या पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल सराबाटने ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. ही भिंत आहे या संघाची. मट्रू सिंगने हा झेल टिपला. फलंदाज बाद.
3 आहेत. मध्यंतरी क्रिकेटमध्ये अनेक बदलाव आले. अनेक वेळेला रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज पाहायला मिळालं. काही वेळेला बैलगाडा शर्यतीप्रमाणे खेळाडूंना पळवू लागले संगमाला जिथे ऑर्गनायझर. काही वेळेला जिथे हिट करण्यासाठी ही चॅलेंजेस देण्यात आले. परंतु आज आपल्याकडे काय, खोला टाकलेला बॉल सरळ बॅटने इथे खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळते ती केवळ एक. जे कॅप्टन आहेत त्यांनाच पळवावं लागेल मला वाटतं इथून 100-200 मीटर. संघाची धावसंख्या 13ला 3. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला केला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल आले. 72चा पाठलाग करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये धावा फार महत्वाच्या आहेत. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धावा गोळा करायच्या आहेत. विजय शेट्टी चांगली गोलंदाजी करतोय. ज्यावेळेला खोला टाकला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये फेकी खराब. सुरुवातीला बॉल मिळाला नाही. कदाचित या खांदा कॉलनी मधील चर्चेतील असणारं नाव वैभव होते. त्या ठिकाणी सर्वाधिक चर्चेचे नावं राहतात पा केतन दळवी हे सर्वाधिक मोठं चर्चेचं नाव आहे खांदा कॉलनी मधील. अगदी त्याच वेळेला वैभव एक त्यामधील एक आहे. संजू राहतो. पुढचा बॉल लोअर फुल टोस खोला टाकलाय. बॅटला स्पर्श होऊ दिला नाही. चेंडू थेट यशांच्या पाठीमागे जाऊन आदळत असताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे ती 14. 3 फलंदाज बाद. 15 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. वाडीस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अर्जुन रवींद्र मटरू सिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती पुन्हा जे एकत्रित एक धाव येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता राहील ती अर्थातच 56 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये असणार. 18 बॉल आणि 56 धावा. येणारे चेंडू राहिले ते अर्थात 18 बॉल आणि विजयासाठी 56 ची आवश्यकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संतोष सर अनेक वेळेला विराट कोहलीने मी बाबरला बॅट देताना पाहायला मिळालाय. सचिन तेंडुलकरने पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंना बॅट्स दिली आहे. मग अनेक वेळेला आपण पाहिलं. परंतु आज तुमचीच बॅट तुमच्याच अगेन्स्ट बोलली. काहीतरी वेगळं घडलं. ओमकार आलाय गोलंदाजी मार्क वरती. ओमकार भोगलेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतो आहोत. ओमकार टू ओमकार आहे. हे भिडन देखील तितकीशी पाहण्याजोगे राहील. रंजक कहाणी. पहिला बॉल ओमकारचा थिकेज आउटसाइड घेतलीये. या दर्जाचे चेंडू इथे जर का येत राहिले तर रन्स मिळतील का पाहावं लागेल. कारण इथे एक सिंगल आली आहे. 17 बनल्यात. 55 ची आवश्यकता. 17 बॉलचा खेळ शेष आहे. एक चांगला चेंडू. पहिला चेंडू इथे सुरुवात चांगली झाली आहे. कदाचित शाईन आणण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय की काय बॉलला. पुढचा बॉल गोलंदाज ओमकार ओव्हर द विकेटने. यावेळेला उजव्या बाहेर जो दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव. हा टेप बॉल कुठे एक्झॅक्टली पिच करायचा याची नेहमी चर्चा होते. कारण बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतो. लेदर बॉलला जशी स्विंग असते त्या रीतीने स्विंग याला प्राप्त होतो. नवीन चेंडू ज्या पद्धतीने हलतो हवेमध्ये त्या दर्जाचा स्विंग इथे प्राप्त होतो. कोण म्हणतो टेनिस बॉलला स्विंग होत नाही. हा पहा या वेळेला फटका उंच जास्त गेलाय. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. काय प्रयत्न झालेत. चला तुमच्या आमच्या डोळ्यातून सुटला असेल. कदाचित पंचांना हवी असेल तर मदत कॅमेऱ्याची घेता येऊ शकते. चला निर्णय काय येतो पाहूया. निर्णय अंपायर
काय निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा शेजारी बसलेले प्रेक्षक वर्ग. हे संभार चला निर्णय द्या अंपायर लवकरात लवकर. स्ट्राईक एंड वरती बॅटर ओमकार पाहायला मिळतोय. त्याने एक द्वंद्व युद्ध तर जिंकलंय. षटकार त्याने ठोकला. आशिष ऑन स्ट्राईक. यावेळेला बॅकफुटला आले ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आशिष साठीचा हा चेंडू तो मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो आहे. ला 3. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. मागील मॅच मध्ये एक मोठा विक्रम घडला होता. 81 धावा त्या संघाने बनवल्या. अंशुमन 11 एक चांगलं प्रदर्शन त्या संघाचं देखील पाहायला मिळालं. 24 ला 3 पुढचा बॉल. यावेळेला देखील वेगवान थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. प्रत्येक चेंडू नंतर आपण तर सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जे पाहायला मिळाले.
हॅलो 32 धावा धावफलकावरती आहेत. थर्टी टू. बत्तीस बनल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय, जिथे अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि 10 चेंडू आणि 40ची गरज. यावेळेला समोरच्या दिशेने लांबलचक खेळला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 34ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 34 धावा. 9 बॉल आणि 34ची गरज. ओमकार 10 चेंडू आणि 21 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 38 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. 38 ला 3. पुढचा बॉल खोलामध्ये पुन्हा एकदा इनसाइड आउट केलंय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल टिपण्यात आलाय. फलंदाज होईल ओमकार. वादळ घोंगावत होत आणि वादळ येथे शमलंय. फलंदाज बाद. नॉयल्टी चालू आहे का रे? नॉयल्टी चालू असेल तर 1-2 टेप आणा. सेलो टेपची आवश्यकता आहे. अडतीस ला 4. 38 धावा धावफलकावरती आहेत. ही एक सिंगल आली. 39. हॅलो हॅलो 39 ला 4 आपण पाहत आहोत. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा आला. अर्थात 39 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 6 बॉल आणि विजयासाठी लक्ष आता मात्र राहिलंय. फार दूर चाललंय हे लक्ष. अर्थात आपण एकंदरीत एका मोठ्या लक्षाचा पाठलाग करत होतो. येणारे 6 चेंडू आणि 33ची गरज. परंतु खांदा कॉलनीच्या खेळाडूंसाठी एक पर्वणी आहे. मला तर असं वाटतं ना, तर डीजे वरती जर आपल्याला परमिशन मिळाली नाही, किंवा जर हा सेटअप आपल्याला लावता आला नाही, तर कॉमेंटेटरची आवश्यकता नाही आहे. संतोष सर यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल फक्त. 6 बॉल आणि 33ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 33 धावा. अक्षय देशमुख आलेत गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा निर्णायक षटक. 6 बॉल विजयासाठी 33ची गरज आहे. 6 बॉल 33 धावा. पहिला बॉल उजव्या बाहेर. कॉट बिहाइंडची अपील. फलंदाज बाद. सँडी देखील बाद होतोय. ऍक्शन रिप्ले पहा. पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतलं. बॅटची आतली कडा घेतली. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. फलंदाज बाद. चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये लोअर फुल टोस. स्टायलिश स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 4 बॉल आणि आता मात्र 27ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये.
चला विनिंग कॅप्टन या आपण बाय उडवतो आहोत. विनिंग कॅप्टन या प्रत्येक संघाचा एक एक कर्णधार, विजेत्या टीमचा विजेता कर्णधार येऊ द्यात. संजय बोपी सोशल क्लब टीमचा कॅप्टन या SBSC. त्याच वेळेला संघाचा कर्णधार अर्थात इगल सिक्युरिटी फोर्स टीमचा कॅप्टन या. तदनंतर भूमित कन्स्ट्रक्शन टीमचा कॅप्टन या. भूमित कन्स्ट्रक्शन टीमचा कॅप्टन या. अंशुमन 11 टीमचा कर्णधार चला या. 4 संघांचे कर्णधार या आणि चालू मॅच मधील एक एक एक्स्ट्रा प्लेयर. बॅकफुटला हा फॉर्म पुल केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सौरभचं क्षेत्ररक्षण अफलातून राहिलंय. त्याने चांगला झेल टिपलाय, त्याने चांगले क्षेत्ररक्षण केलंय. सौरभ मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. 47ला 5, 48 धावा फलकावरती, 48ला 5. दोन बॉल आणि 24ची आवश्यकता. अक्षय देशमुख हलक्या हाताने केले, स्टिअर केला, रन्स मिळेल. परंतु आता मात्र येणारा 1 चेंडू आणि 23ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 23 धावा. मॅच जिंकल्यानंतर अक्षय देशमुख यांचं सेलिब्रेशन पाहण्याजोगे राहील. यावेळेचा बॉल देखील थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. सामना जिंकलाय, मॅच जिंकली अगस्ता 11 या टीमने. तब्बल 22 धाब्याने हा मॅच इथे जिंकला. हा सामना